पर्सेंटेज रूपांतर 70 संख्ये सांगतो काय करतो बघा. ज्या संख्येचे छेद पर्सेंटेजचे चिन्ह असतं छेदाला काय घेतो आपण का बरोबर टक्के म्हणजे ते 100 असतं. ठीक आता जे चिन्ह चे असलं समजा त्याच्या ते ठिकाणी गुणाकार 25 चे 10 25 चे 10 प्लस 750 चे 25 भागिला 100. आता 10 एक 10 एक किती 100 बरोबर. आता 25 चे 10 25 चो आपण शून्य कॅन्सल केलं असतं तरी चालतं. आपण तसं करू पुढे काम केलं. हा शून्य केला हा शून्य. आता 65 गुणला बनला 25 5 125 अच्छा ना 25 × 150 150 12 किती 162 पाहिला. आता छेदाला किती शून्य आहे किती आहे आपण छेद समान करू शकतो काही विषय. छेदाला किती शून्य आहे 1 2 पॉइंट 25 पाहिला किती आहे काय एकावर शून्य नावाने नाही करा आपण त्यावेळेस कसं म्हणजे किती 162.5 2.5 कोणते कॅल्क्युलेट 162.5 2.5 5 5 10 शून्य याच्याला किती 1 2 2 4 आणि 5 105 असतो. उत्तर दिल्याला 165. सुरुवातीला कंस नंतरची नंतर भागाकार नंतर गुणाकार तर बेरीज होतात. आता काय बघा जिथे जिथे चे त्याचा प्रकार असतो गुणाकार 120 चे 20 शेजारी पर्सेंटेज चिन्ह छेदाला घेऊ आपण 100 माणूस समजते ना 120 चे 20% वजा 900 चे 100 वजा 850. ठीक आहे. आता अंशाला छेदाला जर समान संख्या असेल त्यांना काय करतो आपण डिलीट करतो कॅन्सल करतो कट करतो 1 2 1 5 किती 24 याच उत्तर किती आलं 24 चिन्ह मायनस खतम वजा 9. ज्यावेळेस उदाहरणार्थ बेरीज वजा बाकी असेल आणि एकापेक्षा जास्त संख्या असतील आपण 2 2 करतो तिथे करतो तो 2 2 एक संख्या -1 प्लस असेल त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो आणि येणाऱ्या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह. आता 900 मधून 24 किती उरले 876 चिन्ह काय असणार का 800. आता ज्यावेळेस दोन संख्या ऋण चिन्ह असेल ऋण काय असतं मायनस माझा बेरीज करतो चिन्ह मायनस लक्षात ठेवायचं बघा प्लस मायनस ला मोठं संख्येत चिन्ह पण मायनस मायनस ला नेहमी बेरीज करून चिन्ह काय द्यायचं 0 6 6 7 5 12 2 8 1 8 9 16 1 17 17 26 याचं उत्तर किती आलं नाही जमलं तर मी आहेच रोजन जायला लागलं तुमच्याकडे काही गोष्टी समजून बघा काही मोठा विषय 655 चे 25%
750 चे 50% भागीला 100 आणि हे किती आहे 10. बरोबर. आता 25 चोक 655 भागीला किती 655 4 ने भागलो भागात टाकायला 0 गेला 0 गेला 0 गेला 0 वजा 75 गुणिले 5 अधिक 10. आता या दोन संख्या पूर्णांकात आहेत या पूर्णांकात आहेत याचं रूपांतराला पूर्णांकात करावं लागेल. हा आपण बेरीज वजाबाकीच्या मध्ये गुणाकार करतो. 75 5 5 किती 25 आजच्याला 2 5 7 35 25 37 बरोबर. त्याचे 10,000. आता याचा भागाकार करावा लागेल 650 भागिले 4. इथे केला असता पण थोडा सरळ होता सेपरेट. पहिल्या संख्येत भाग 4 आहे तर किती उरले हा 5 आहे 4 से किती हा 5 आहे 4 से 15 का पण किती 4 से 47 किती ते 4 से 12 बोलले किती 3 पॉइंट ठेवला 40 साठी किती 28 2 बघा पॉइंट एका करायचा हा इथे काढा लागवड तिथं 4 आपण किती 20 म्हणजे 163.75 भाग 163.75 वजा 375 अधिक 10. समजते. ज्या बघा आता 3 संख्या असल्या 3 पैकी 2 जर दशक अपूर्णांकात असल्या आणि एक अपूर्णांकात असले त्याचं रूपांतर दशक अपूर्णांकात करून घ्यायचं. ते कसं भाग करतो म्हणजे आपण विसरून नका 163.75 वजा 375 अधिक 10. आता 2 चे गट करू आपण. आता 375 मधून काय होता बघा आपल्याला 163.75 संख्या नसते आपण त्यावर पॉईंट करू. 163 पूर्ण संख्या आहे 0.75. आता इकडे संख्येने आपण काय घेतो 0 0 मधून 5 जाते. इकडे संख्या 375 मधून किती 374. इथं 9 इथं 10 10 5 गेले 5 9 7 गेले 2 पॉईंट 4 3 गेले 1 7 6 गेले 1 3 गेले 2. यांचं उत्तर किती आला 211.25 अधिक 10,000. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. समजा एकाकडे जर दशक अपूर्णांक असला आणि एकाकडे जर फक्त पूर्ण संख्या असली तर काय करायचं 10,000 मध्ये 2 शेकडा मिक्स करून घ्यायचं. पडलं तर संख्या येणार 211.25. आता आपण काय करतोय बेरीज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं मायनस आहे त्याच्यामुळे तो संख्या काय ना मायनस आहे. कारण 163.75 पेक्षा 375 मोठी आहे त्याच्यामुळे आपण चिन्ह कोण जाईल ना मायनस. आपण काय करू आता वजा करू. 10,000 मोठ्या त्याच्यापेक्षा मग आता इथं संख्या नाही इथं संख्या नाही किती दिली का 9 9 9 9 9. 10,000 मध्ये एक मायनस करतो किती 9,999. इकडे 10 गेला 10 5 गेले किती 5 9 2 गेले 7 होय 9 1 गेले 8 9 1 गेले 8 9 2 गेले 7 चिन्ह काय ना प्लस 97 85 काय टेन्शन काही सांग. या उदाहरणात 3 कीवर्ड्स आहेत. कसं एका शहराची लोकसंख्या मध्ये प्रत्येक वर्षी 10% वाढ होते. किती टक्क्यांनी वाढ म्हटलं म्हणजे काय करायचं पर्सेंटेजचा विषय ना 100 प्लस 10. ठीक आहे. 10% घट राहिला असतं इथं काय असतं बघ 90. घट असले की मायनस करायचं वाढ असली की प्लस करायचं. जर सध्या लोकसंख्या किती आहे 20,000 तर
पुढच्या वर्षी ती लोकसंख्या किती होणार? आता पुढच्या वर्षी मला आता किती वाढायचं? 8% ना, पर्सेंटेजचा 100. समजतंय? पर्सेंटेजचा 100 आला, 110 कसा आला? जर असं बघा, असं म्हटलं असतं की 75% वाढ होते, किती टक्क्याने? इथे किती आलं असतं मग? 175. समजतंय? 64% घट होते, इथे किती आलं असतं मग? 100 मधून घट जेवढ्या 64, 100 किती राहिले? 36 राहिले ना, मग किती 36 राहिले? आता 1 2 1 200 100. आता बघा, आता 200 110 आहे ना, काय करायचं बघा, शून्य माहिती करायचं. 11 दुनी हे 2 शून्य वेळ वाचतो ना, 200 ला 110 करा किती वेळ लागेल? काय करायचं? 11 दुनी 22 आणि 2 शून्य पुढच्या किती होणार संख्या? 22. जमलं तुम्ही आहेच. दया पुस्तक गडबड आहे. बघा, एका गावाची लोकसंख्या किती वर्ष वाढते? किती वरून? 1,75,000 किती? 2,65,000. आपल्याला ते 5 वर्षात किती वाढले ते कळावं लागेल. बरोबर, 2,65,500 वजा 1,75,000. बघा, लाखावर किती शून्य आहे? लाखावर 5, कोटीवर 7, अब्जावर 9. लक्षात ठेवा, शून्य हा शून्य प्रत्येक खाली ठेवावा लागेल, तो वजा होईल. राईट, शून्य शून्य शून्यातून 5 शून्य किती राहते? 5 राहते का? 5 राहते ना, 2 मधून 5 नाही तर 25, 12. 12 तर 5 गेले किती? 5 तर 17 आहे का? 25 17 किती होतील? आठवतील ना? इथले 2 आहे, 15 तर 7 गेले 8, एकाच नाही 0. 5 वर किती वाढले ते? 87,500. बरोबर आहे का? मग 5 वर 87,500 वाढले असेल, ते एका वर्षात त्याची वाढ किती काढावं लागेल? बरोबर, 87,500 भागिले किती? 5. वार्षिक वाढ करायची आपल्याला सरासरी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या पूर्ण संख्येत किती भाग जाणार? 5 ची कसोटी लक्षात ठेवायची. बेसिक मोठा की तुम्हाला 5 आहे का? 5 8 ना 5 उरले किती? झाले 37. 5 ने 7 35, उरले किती? झाले 25. 5 वजा 25 म्हणजे एका वर्षात किती वाढ झाली तिची? 17,500 एका वर्षात वाढ. आता आपल्याला सरासरी टक्के वाढ काढायची. आता एका वर्षात किती? 17,500. सुरुवातीला किती होती? 1,75,000. बरोबर का? 1,00,000%चा 1 2 3 4 5 1,75,000. आता हा 100 वरती गुणला असतो 1,75,000.
बरोबर. 2 केले 2 शून्य केला आपण 175 175 शून्य होत. किती टक्के वाढ होते सरासरी 10%. सर समजलं. 2 वेळेस सांगा, टेन्शन नका घेऊ.